तुमच्या माझ्या अंतःकरणामध्ये, तुमच्या माझ्या शरीरामध्ये निवासस्थान करत असल्यामुळे तुमच्या माझ्या उपासनेचे केंद्र तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि म्हणूनच त्याला काय म्हणण्यात आले होते, इम्मान्युएल, ज्याचा अर्थ होतो आम्हा सांगितलं देव. आणि मग तो परमेश्वर जर त्याच्या लोकांमध्ये राहतो, म्हणजे तो परमेश्वर जर त्या मंडळीमध्ये राहतो, आणि जर तुम्ही मी त्या देवाच्या पवित्र आत्म्याचे तुमचं माझं शरीर तर देवाच्या पवित्र आत्म्याचे निवासस्थान आहे, तर नवीन करारामध्ये तुम्ही आणि मी त्या देवाचे मंदिर आहोत. आणि म्हणून देवाचे लोक ज्या ठिकाणी एकत्र जमतात त्या ठिकाणी परमेश्वराचा आशीर्वाद असतो. कारण परमेश्वराच्या दृष्टीने उपासनेचे ठिकाण हे महत्वाचे नाही, तर परमेश्वराच्या दृष्टीने त्याच्या लोकांचा आध्यात्मिक दृष्टिकोन महत्वाचा आहे. त्याचे लोक कोणत्या अंतःकरणाने त्याचा धावा करतात ते महत्वाचे आहे. आणि म्हणून जर आम्ही पाहिलं तर तुम्ही उपासना गार्डन मध्ये करतात, मंदिरात करतात, खुल्या मैदानात करतात, याला परमेश्वराच्या दृष्टीने महत्व नाही. तर आम्ही जर जुना करार पाहिला, जर आम्ही नवीन करार पाहिला, तर परमेश्वराने माशाच्या पोटातून देखील त्या योनाने केलेली उपासना किंवा भक्ती ऐकली, त्याने तप्त भट्टीतून केलेली त्यांची उपासना ऐकली. त्याचप्रमाणे आम्ही आधुनिक काळामध्ये साक्ष ऐकली की आमच्या बहिणीने बाथरूम मध्ये केले सुद्धा प्रार्थना ऐकतो, आम्ही हॉस्पिटल मधून केलेला प्रार्थना ऐकतो. कारण परमेश्वराच्या दृष्टीने उपासनेचे ठिकाण नाही, तर त्याच्या लोकांचे अंतःकरण जे त्याच्या विषयीच्या प्रेरणेने, जे त्याच्या विषयीच्या आवेशाने भरलेले आहेत, ते अंतःकरण महत्वाचे आहे. आणि म्हणून परमेश्वर जे ते कुठे तुम्ही असाल, जे ते कुठून तुम्ही अंतःकरणपूर्वक त्याचा धावा कराल, तेथून तो तुम्हाला आशीर्वादित करण्यास समर्थ आहे. म्हणून देवाच्या प्रियलेकरांनो, आज जे तुम्ही सर्वजण एकत्र जमला आहात, ते देवाच्या नावाला उंच करण्यासाठी एकत्र आला आहात, त्या तुम्हाला देवाने आशीर्वादित केलेलं आहे. त्या जागेमध्ये तुम्ही उपस्थित आहात, ती जागा देवाने आशीर्वादित केली आहे. आणि ऑलरेडी ती जागा आशीर्वादित आहे, कारण ती जागा कोणाची आहे? देवाच्या अभिषिक्ताची ती घर आहे, देवाच्या अभिषिक्ताची ती जागा आहे. आणि म्हणून देवाच्या प्रियलेकरांनो, अशा आशीर्वादित ठिकाणी जेव्हा तुम्ही मी त्या देवाची स्तुती आराधना करण्यासाठी येतो, तेव्हा तुम्हाला मला विशेष अशी काळजी घेतलेली पाहिजे. पहा, हे जे जागा आहे, जेव्हा आम्हाला प्रश्न पडला होता की नवीन वर्षात आम्हाला चर्चचं बांधकाम करायचं आहे, आणि बांधकाम केल्यानंतर आमच्या उपासनेसाठी कोणती जागा असेल, असं पाळक साहेबांना टेन्शन होतं. पण देवाच्या नावाला धन्यवाद असो की कांबळे पाळक साहेबांचे जे मुलं आहेत, मला ज्यांचे नाव माहिती ते सांगतो, अँड्रू आणि डॉक्टर अजिता, त्यांनी पाळक साहेबांना सांगितलं की टेन्शन घ्यायचं काम नाही, आपल्याकडे चांगली जागा आहे. आणि पहा, त्यांनी देवाच्या ते उपासनेचं ठिकाण त्याच्या भेटण्याच्या आतुरतेने, त्याच्या लोकांचे एकत्र येण्याच्या आतुरतेने काम केलं, आणि ही जागा तुम्हाला मला देवाच्या उपासनेसाठी उपलब्ध झालेली आहे. त्याचप्रमाणे मला तोंडावर कोणाची स्तुती करायची सवय नाही, आणि त्यामुळे काय होतं, माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये किंवा जवळच्यांमध्ये जरा मी जास्तच प्रिय आहे. पण देवाच्या प्रियलेकरांनो, जेव्हाच आपल्या चर्चचं बांधकाम करायचं ठरलं होतं आणि शिफ्टिंग करायची होती, अनिलभाई म्हटले, ब्रदर चर्चमध्ये अलाउन्स करा, लोकांना जरा मोटिवेट करा की शिफ्टिंगच्या वेळेस मदत व्हायला पाहिजे, कारण एवढं सामान शिफ्ट करायचं आहे, कसं शक्य होईल. म्हटलं अनिल भाई, मी तर सांगाल खरी, 2 रविवार 3 रविवार सांगेल, पण असं नको रविवारी लोकच नको व्हायला, म्हणशील ब्रदर बोलतील आणि शिफ्ट करायला होते. आणि देवाच्या प्रियलेकरांनो, पाळक साहेब सूचना देत होते. पण आश्चर्याची गोष्ट, ज्या दिवशी भक्ती संपली आणि भक्ती संपल्यानंतर पाळक साहेबांनी सांगितलं, ज्यांच्या कोणाला आत्म्याला प्रेरणा दिली त्यांनी चर्चचे सामान शिफ्ट करण्यासाठी थांबावं. आणि खरोखर आश्चर्याची गोष्ट असो, भाऊ असो, बहीण असो, ते एखादा गुळाचा खडा जर बाहेर ठेवला आणि त्याला मुंग्या चिटकता माहिती ना, त्याप्रमाणे सर्व माझे भाऊ बहीण हे चर्च शिफ्टिंगच्या कामाला लागले होते. आणि देवाची स्तुती असो की त्या सर्व चर्च शिफ्टिंग काम आशीर्वादित झालं, ते सर्व काम यशस्वीपणे पार पडलं. त्यावेळेस लोकांनी न विचार केला की मला भूक लागली, मला 3 वाजले, न पाण्याची सोय, न जेवणाची सोय, कसं काय करायचं. बहिणी असो, त्यांनी छतावरचे जे काय ते सिलिंग ते काढण्याचं काम केलं, कपाट बिपाट सर्व. आणि हे पाहून देवाच्या प्रियलेकरांनो, मला सुद्धा आश्चर्य वाटलं, मला सुद्धा माझ्या डोळ्यातून आनंदाश्रू आले की काय म्हणजे हे देवाचे लोक जेव्हा देवाच्या विषयीच्या आवेशाने, जेव्हा देवाविषयीच्या अंतःकरणाने
प्रेरित होतात तेव्हा त्यांना कोणी अडू शकत नाही. आणि निश्चित अर्थाने तुमचा माझा स्वर्गीचा देव जेव्हा त्या सिंहासनावर बसलेला असेल आणि त्याने त्या स्वर्गीयातून आपल्याकडे दृष्टी लावून पाहिली असेल, तेव्हा निश्चित अर्थाने त्याची छाती सुद्धा 56 इंचापेक्षा जास्त फुगली असेल आणि तो म्हटला असेल की हे माझे लोक आहेत. ज्याप्रमाणे तो योबाबद्दल सैतानाला म्हटला होता की माझ्या योबासारखा या भूतलावर कोणी सात्विक आणि सरळ मनुष्य नाही. आणि म्हणून देवाचे प्रियलेखनो, जे देवाविषयी असे आवेशी लोक असतात त्यांना कितीही बला किंवा आणि त्याने किती बला मानो आणि सांगितलं की त्या देवाच्या लोकांना शाप दे, तर देव त्याच्या लोकांना शाप देऊ देणार नाही. कारण जसे लोक त्याच्याविषयी ईर्ष्यावान आहेत तसा देव सुद्धा तुमच्या माझ्याविषयी ईर्ष्यावान असतो. आणि म्हणून जो देव तुमच्या माझ्यावर एवढी प्रीती करतो, जो देव तुमच्या माझ्याविषयी एवढी ईर्ष्यावान आहे, त्या देवाची उपासना करण्यासाठी जेव्हा आम्ही एकत्र येतो तेव्हा आम्हाला विशेष करून काळजी घेतली पाहिजे. कारण उपासना म्हणजे काय? उपासना हा संस्कृत शब्द आहे उपासना, म्हणजे कोणाच्या तरी जवळ असणे. आणि ज्यावेळेस तुम्ही मी उपासना करायला येतो त्यावेळेस तुम्ही कोणाच्या सानिध्यात येतात? तुम्ही मी त्या जिवंत परमेश्वराच्या सानिध्यात येतात. ज्या परमेश्वराला आम्ही पवित्र म्हणतो, ज्या परमेश्वराच्या समक्षतेत आल्यानंतर आम्ही पवित्र शास्त्रात पाहतो की कितीतरी देवाचे सेवक मूर्छित झाले होते, कारण त्या देवाची समक्षता त्यांना पाहणे किंवा त्या देवाच्या समक्षतेत राहणे अशक्य झालेले होते. मग जेव्हा आम्ही अशा पवित्र देवाच्या समक्षतेत त्याची उपासना करण्यासाठी येतो तेव्हा आम्ही लक्ष ठेवलं पाहिजे की जेव्हा जेव्हा आम्ही म्हणतो की मी देवाच्या उपासनेमध्ये जात आहे, मी देवाच्या मंदिरात उपासनेमध्ये जात आहे, तेव्हा आम्ही लक्ष ठेवले पाहिजे की आम्ही त्या पवित्र देवाला भेटण्यासाठी जात आहोत. आणि जर तुम्ही त्या पवित्र देवाला भेटण्यासाठी जातात तर त्याच्या सानिध्यात जाताना तुम्हाला विशेष अशी काळजी घेतली पाहिजे. कारण जेव्हा तुम्ही उपासनेसाठी एकत्र येतात, जेव्हा तुम्ही त्या जिवंत देवाची स्तुती आराधना करतात, तेव्हा त्या स्तुतीमुळे तो देव आकर्षित होतो, त्या तुमच्या स्तुतीमध्ये तो विराजमान होतो. जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा तो प्रार्थनेमध्ये तो तुमच्याशी संभाषण साधतो. जेव्हा तुम्ही देवाचे वचन ऐकता तेव्हा वचनामध्ये तो तुम्हाला मार्गदर्शन करतो. आणि म्हणूनच त्या देवाच्या सानिध्यात येताना तुम्हाला मला निश्चित अर्थाने काळजी घेण्याची गरज आहे. कारण मी सांगितल्याप्रमाणे देवाच्या दृष्टीने उपासनेचं स्थान महत्वाचं नसतं. म्हणूनच ती शमरोनी स्त्री जेव्हा योहान सुवर्तनामध्ये 4थ्या अध्यायामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला भेटते आणि ती म्हणते की तुम्ही यहुदी लोक त्या यरुशलेमच्या मंदिरामध्ये उपासना करतात आणि आम्ही शमरोनी लोक आमच्या पूर्वजांनी सांगितल्याप्रमाणे या गरिजीम पर्वतावर उपासना करतो. मग तुम्ही देवाचे सेवक दिसतात, मग तुम्ही सांगा त्या यहुदी लोकांची उपासना देव ऐकतो का आम्ही शमरोनी लोकांची गरिजीम पर्वतावर केली उपासना आम्ही ऐकतो? तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त त्या स्त्रीला काय उत्तर देतो? बाई, तुम्ही त्या यरुशलेममध्ये उपासना करता, गरिजीम पर्वतावर उपासना करतात, याला माझ्या स्वर्गीय पित्याच्या दृष्टीने महत्व नाही. तर देवाचे लोक जेव्हा देवाच्या पवित्र आत्म्याने आणि देवाच्या सामर्थ्याने उपासना करतात ते माझ्या पित्याच्या दृष्टीने महत्वाचे आहे. आणि म्हणून तो म्हणतो की जेव्हा देवाचे लोक आत्म्याने व खरेपणाने देवाची उपासना करतात, अशी आपल्या पित्याची इच्छा आहे की त्याचे लोक आत्म्याने आणि खरेपणाने देवाची उपासना करणारे असावे. आणि म्हणूनच जेव्हा तुम्ही मी देवाच्या मंदिरात एकत्र येतो, जेव्हा तुम्ही मी देवाच्या इच्छेप्रमाणे त्याची स्तुती आराधना करतो, जेव्हा तुम्ही मी देवाच्या इच्छेप्रमाणे त्याची उपासना करतो, जेव्हा तुमचे माझे वर्तन त्या देवाच्या इच्छेप्रमाणे असतो, तेव्हा तुमचा माझा देव तुम्हाला मला आशीर्वादित करतो. आणि त्यामुळे आम्हा ख्रिस्ती लोकांना आशीर्वादासाठी इकडं तिकडं कुठेही भटकण्याची गरज नाही. कारण जर अनुवाद याचा 28 अध्याय आणि 12 वचन पाहिलं तर तेथे परमेश्वर म्हणतो, जर तू आपला देव परमेश्वर याची वाणी ऐकशील आणि त्याने दिलेल्या आज्ञा काळजीपूर्वक ऐकशील आणि त्याप्रमाणे वर्तन करशील तर पृथ्वीवरील सर्वांपेक्षा मी तुला काय करेल? उंच करेल. मग आशीर्वाद तुझ्याकडे धावत येतील. हो देवाच्या प्रियलेकरांनो, तुम्हाला मला आशीर्वादाच्या मागे धावण्याची गरज नाही. तुम्हाला मला फक्त एक गरज आहे, ती म्हणजे देवाच्या इच्छेप्रमाणे वर्तन करण्याची. आणि जेव्हा देव बघतो की आमची उपासना
आमची कृती, आमची वृत्ती ही देवाला बहुमान देण्याची असते, तर देव निश्चित अर्थाने तुम्हाला मला आशीर्वादित करतो. आणि इफिसकराचे पत्र याचा पहिला अध्याय 3रं वचन पाहिलं तर देव म्हणतो की मी माझ्या लोकांना ऑलरेडी आशीर्वादित केलं आहे. आणि त्याची पण एकच अट आहे. तो म्हणतो की जेव्हा एखादी व्यक्ती ख्रिस्ताबरोबरच्या व्यक्तिगत नातेसंबंधामध्ये त्या देवाबरोबर एक झालेली आहे, आणि जेव्हा ती एक होते तेव्हा तिचे जे चारित्र्य बदलते, तिचे बोलणे चालणे, तिचे वागणे हे जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताच्या अधीन राहते, तेव्हा तो म्हणतो की मी त्या व्यक्तीला ऑलरेडी स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आशीर्वादित केले आहे. हो देवाच्या प्रिय लेकरांनो. आणि मग जर आज तुम्ही मी देवाच्या इच्छेप्रमाणे जीवन जगण्याचा, देवाच्या इच्छेप्रमाणे उपासना करण्याचा प्रयत्न करत आहात, तर तुम्ही निश्चित अर्थाने आशीर्वाद झालात. कारण देवाची अट तीच आहे. आणि पण आम्ही पाहतो की पवित्र शास्त्रामध्ये अशी एक व्यक्ती होती की जिने स्वतःच्या इच्छेप्रमाणे देवाचा आदर करण्याचा प्रयत्न केला, देवाला बहुमान देण्याचा प्रयत्न केला. त्याने स्वतःच्या इच्छेप्रमाणे काळजी केली होती की माझ्या देवाच्या पावित्र्याला धक्का लागू नये. पण आम्ही पाहतो की तरी देवाने त्याला शिक्षा केली, तरी देवाने त्याला ताडण करे, आणि तरी देवाने त्याला मारून टाकले. आणि ती व्यक्ती आहे 2 शमूएलाचा 6वा अध्याय त्याचे 1 ते 11 वचन. कदाचित आम्हा सर्वांना ती घटना माहिती असेल की उज्जा नावाचा लेवी असतो, तो परमेश्वराचा कोष, तो बैलगाडी मधून चाललेला असतो. तो कोष जेव्हा बैलगाडी अडखळती तेव्हा तो कोष पडू नये म्हणून त्या कोशाला हात लावतो, आणि तो कोष पडू नये म्हणून जेव्हा तो हात लावतो तेव्हा परमेश्वर त्याला ताडण करतो आणि उज्जाला मारून टाकतो. हो देवाच्या प्रिय. मग परमेश्वराने असं का केलं? कदाचित आम्हाला प्रश्न पडला असेल की उज्जाने तर चांगली कृती केली होती ना, की परमेश्वराचा कोष पडू नये, आणि तो कोष पडल्यामुळे परमेश्वराच्या नावाचा अपमान होऊ नये म्हणून तर उज्जाने ते केलं होतं. तरी परमेश्वर अशी गोष्ट का करतो ते गोष्ट पाहण्यापूर्वी आपण पाहूया कोष म्हणजे आहे तरी काय. जेव्हा आम्ही पाहतो कोष म्हणजे काय, तो कोष हा 3.5 फूट लांब आणि 2 फूट उंच आणि 2 फूट रुंद असलेल्या एक बाभळीच्या लाकडाचा बॉक्स होता, ज्याला सोन्याने मढवलं होतं. पण त्यामध्ये ज्या वस्तू होत्या त्या वस्तू महत्वाच्या होत्या. आपण वेळेअभावी त्या प्रत्येक गोष्टींचे अवलोकन करणार नाही, पण त्या कोशामध्ये ज्या वस्तू होत्या त्यामध्ये होत्या देवाने त्या मोशेला सिनाई पर्वतावर दिलेल्या कराराच्या पाट्या होत्या. त्यामध्ये सुवर्ण पात्र असलेली मान्य असलेली सुवर्णाची वाटी होती किंवा पात्र होते, आणि अहरोनाची काळ्या असलेली काठी होती जी पुनरुत्थानाचे किंवा पुनर्जीवनाचे प्रतीक होती. आणि मग असा जो कोष जो जिवंत देवाच्या उपस्थितीचे दर्शक होता, असा जो कोष ज्याबद्दल परमेश्वर म्हटला होता की त्या कोशावर असलेल्या दयासनावर मी तुम्हाला भेटेन, त्या कोशाचा जो दर्शक होता. आणि तो कोष त्या इस्रायल लोकांच्या दृष्टीने देवाच्या उपस्थितीचे, त्या जिवंत देवाच्या प्रगटीकरणाचे ते ठिकाण होते. पण तरी आम्ही पाहतो की जरी तो कोष देवाच्या उपस्थितीचे, त्याच्या समक्षतेचे प्रतीक होते, तरी आम्ही या शमूएलच्या पहिल्या शमूएलचा 4, 5 आणि 6 अध्याय पाहिला तरी आम्ही पाहते की तो कोष जो पवित्र कोष होता, जो देवाच्या लोकांमध्ये देवाच्या समक्षतेचे चिन्ह होता, तो कोष पलिष्ठ्यांच्या ताब्यामध्ये गेलेला गेलेला दिसून येतो. मग असं का घडतं? जेव्हा आम्ही ते अध्याय पाहतो तेव्हा आम्हाला दिसून येते की इस्रायल लोकां तो कोष हा परमेश्वराने त्या इस्रायल लोकांबरोबर केलेल्या कराराचे चिन्ह होता. आणि परमेश्वर त्या इस्रायल लोकांबरोबर करार केला होता की जोपर्यंत तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तोपर्यंत तुम्ही आशीर्वादित लोक आहात, तोपर्यंत तुम्ही इतर लोकांपेक्षा मी तुम्हाला उच्च करून ठेवेल. आणि आम्ही पाहतो की त्या काळी इस्रायल लोकांनी परमेश्वराच्या आज्ञा पाळण्याचे सोडून दिले होते. एवढेच नव्हे तर ते जे एली याजकाचे जे लेकरं होते किंवा जे मुलं होते ते भ्रष्ट आणि दुराचरणी झाले होते. आणि त्यांच्या या आज्ञाभंगाच्या पातकामुळे, त्यांच्या या दुराचरणी वर्तनामुळे परमेश्वराने त्यांना पलिष्ठी लोकांच्या हवाली करून दिलं होतं. आणि जेव्हा युद्धामध्ये त्यांचा पराभव होत होता तेव्हा त्यांना वाटलं की जर आम्ही त्या जिवंत देवाचा कोष आमच्या छावणीमध्ये आला तर त्या कोशाच्या उपस्थितीमुळे आम्हाला विजय मिळेल. मग हे जे पलिष्ठी लोक आहेत, जे विदर्भी लोक आहेत, जे देवाच्या लोकांना छळत आहेत, त्या लोकांचा आम्ही
पराभव करून. पण आम्ही पाहतो की जरी तो परमेश्वराचा कोष त्या इस्रायलाच्या छावणीमध्ये आला, त्या कोशाच्या येण्यामुळे जरी त्यांना आनंद झालेला होता, तरी आम्ही पाहतो की त्या फलिस्टी लोकांपुढे त्यांचा पराभव झालेला आहे. हो देवाच्या लेकरांनो, कोणतीही जी गोष्ट, जी आध्यात्मिक चिन्ह, जे देवाचे प्रतिनिधित्व करणारे असते, ते देवाचे प्रतिनिधित्व करणारे दोष दर्शवत असते, पण ती प्रत्यक्षात देवाचे सामर्थ्य आणि गौरव याच्या उपस्थितीचे दर्शक नसते. हो देवाच्या लेकरांनो, जेव्हा तुम्हाला मला वाटते की आम्ही विश्वासणारे आहोत, आम्ही देवावर विश्वास ठेवणारे आहोत आणि त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे तुमचा आणि माझा त्या जिवंत देवाबरोबर नातेसंबंध निर्माण झाला आहोत, पण जर तुम्ही मी जर त्या ख्रिस्ताने किंवा त्या पवित्र शास्त्रात देवाने दिलेल्या मापदंडानुसार जीवन जगत नाही, तुम्ही मी आमच्या बदललेल्या जीवनाचे प्रतीक किंवा दर्शन घडवत नाही, तर देवाच्या प्रियजनो, तुमच्या माझ्या बाप्तिस्मा घेण्याला, तुमच्या माझ्या प्रभू भोजन घेण्याला कोणताही अर्थ उरत नाही. त्यापासून तुम्हाला मला कोणताही फायदा होत नाही. ज्याप्रमाणे तो कराराचा कोष, ज्यामध्ये ते म्हणत होते की देवाची समक्षता होती, तो कोष त्यांच्यामध्ये होता तरी त्यांचा पराभव झाला. त्याप्रमाणे आमचा जरी बाप्तिस्मा झाला असला, आमचा जरी आम्ही दर महिन्याच्या पहिल्या रविवारी प्रभू भोजन घेत असलो, तरी देवाच्या दृष्टीने त्या आमच्या गोष्टीला किंवा आमच्या कृतीला कोणतंही महत्व उरणार नाही. आणि म्हणूनच आम्ही पाहतो की जेव्हा तो कराराचा कोष त्या इस्रायल लोकांच्या कडून तो फलिस्त्यांच्या देशात जातो आणि मग बहुत अशा घटना घडल्यानंतर तो पुन्हा कोष त्या इस्रायलांच्या देशामध्ये येतो. आणि जेव्हा तो इस्रायलाच्या देशामध्ये येतो, तो कोष किर्यात यारीम या ठिकाणी येतो आणि तो कोष अमीनादाबाच्या घरात ठेवला जातो. आणि त्यानंतर इस्रायलमध्ये अनेक राजे होतात आणि जेव्हा दावीद हा राजा होतो, तोपर्यंत त्या कोशाला त्या अमीनादाबाच्या घरात राहून जवळजवळ 70 वर्ष झालेली असतात. आणि आम्ही पाहतो की तो कोष त्या किर्यात यारीम येथे असतो. आणि जेव्हा दाविदाचे राज्य स्थिर स्थावर होते, तेव्हा दावीद आपले जे 100चे नायक असतील, आपले जे 1000चे नायक असतील, त्यांना एकत्र करतो म्हणतो की मी आता तो कोष त्या किर्यात यारीमेतून त्या अमीनादाबाच्या घरातून यरुशलेमेस माझ्या दावीदपुरात घेऊन येईल, जे अंतर लगभग 16 किलोमीटर होते. आणि मग तो दावीद राजा आपले सर्व सेनानायक, याजक, लेवी घेऊन त्या अमीनादाबाच्या घरात जातो आणि त्या अमीनादाबाच्या घरातून तो कोष यरुशलेमला आणण्याची तयारी करतो. आणि मग तो कोष आणण्यासाठी तो काय करतो, एक नवी कोरी बैलगाडी करतो. त्या बैलगाडीमध्ये तो कोष ठेवतो आणि त्या अमीनादाबाचे मुलगे अय्यो आणि उज्जा हे जे लेवी असतात ते कोष हाकत चाललेले असतात. आणि आम्ही पाहतो की अय्यो हा त्या बैलगाडीच्या पुढे असतो आणि उज्जा हा त्या बैलगाडीच्या मागे चालला असतो. आणि दावीद आणि त्याच्याबरोबरचे सर्व लोक हे हातात विणा, डफ, सारंगी घेऊन त्या बैलगाडी पुढे म्हणजेच त्या कोशापुढे आनंदाने नाचत आणि गात चाललेले असतात. आणि जेव्हा ते हा कोश घेऊन मोठ्या जयोत्सवाने त्या यरुशलेमेच्या दिशेने वाटचाल करत होते, तेव्हा नाकोनाच्या खळापाशी जेव्हा त्या उतारापाशी ते बैलगाडी येते, तेव्हा त्या बैलांचा पाय घसरतो, त्या बैलगाडीला धक्का पोहोचतो. आणि जेव्हा धक्का पोहोचतो तेव्हा तो कोश हालतो. आणि जेव्हा तो कोश हालतो तेव्हा उज्जाला वाटते की अरे हा जर कोश खाली पडला तर त्या देवाच्या पवित्र्याला धक्का पोहोचेल, आणि म्हणून तो उज्जा त्या कोशाला हात लावतो. पण जसा उज्जा त्या कोशाला हात लावतो, परमेश्वर किंवा यहोवा देव त्या उज्जाला ताडण करतो आणि तो त्या ठिकाणी गतप्राण होतो किंवा मरून जातो. दावीदाला दुःख होतं की अरे देवाने असं का करावं, देव तर न्यायी आहे, देव तर चांगला आहे, देव तर आमच्यावर प्रीती करतो आणि या उच्चाने तर चांगली कृती केली होती. आणि त्यामुळे दावीदाला ही कृती अन्यायकारक वाटते. दावीद त्यामुळे नाराज होतो आणि तो म्हणतो की मी हा कोष माझ्या दावीदपुरात घेऊन जाणार नाही, तर तो अधोगती याच्या घरी ठेवून देतो. मग देवाच्या प्रियलेकरांनो, तुम्हाला मलाही प्रश्न पडला असेल की देवाने असं काय केलं, देव तर काय चुकी तर करू शकत नाही, बरोबर की नाही. पण आम्हाला वरवर विचार करता हे वाटतं की देवाने ही कृती चुकीची केली, त्या उज्जाने तर चांगलं काम केलं होतं, मग देवाने त्या उज्जाला का ताडण केलं. तर देवाच्या प्रिय लेकरांनो, त्या गोष्टीकडे जाण्यापूर्वी एक मी छोटीशी गोष्ट सांगतो. तर आपल्या चर्चचं रेनोव्हेशनचं काम चालू आहे, श्याम ब्रदरने आले वाटतं.
श्याम ब्रदर इलेक्ट्रिशियनचं काम करतात. तर श्याम ब्रदर इलेक्ट्रिशियनचं काम करतात. ते एके दिवशी मला म्हटले, क्रिस्तोफर ब्रदर, आपण हे वायरिंगचं काम करत आहोत आणि मी तुम्हाला सांगतो की जी वायरिंगचे काम करत असताना ती तुमच्या हातात जी वायर देते ना, ती लाईव्ह वायर आहे, तिच्यामध्ये करंट आहे आणि तुम्ही खबरदारी घ्या. ती वायर हाताळताना ज्या ठिकाणी त्या वायरला इन्सुलेशन आहे ना, त्या ठिकाणी हात लावा, पण ज्या ठिकाणी तार उघडी आहे ना, त्या ठिकाणी हात लावू नका. मी म्हटलं ओके ब्रदर. आणि जेव्हा श्याम ब्रदर काम करत होते, मी नजर चुकीने म्हणा किंवा घाईमध्ये म्हणा, जर त्या उघड्या तारीला स्पर्श केला आणि मला शॉक लागून जर माझ्यासोबत दुर्घटना घडली, तर ह्याला जबाबदार कोण? श्याम ब्रदर का मी? हालेलुया. खोकले का काय? मीच, बरोबर आहे. याला जबाबदार मीच. कारण श्याम ब्रदरने दिलेल्या सूचनांचे पालन मी केले नव्हते. त्यांनी तर मला अगोदर सूचना दिली होती, पण मी माझ्या निष्काळजीपणामुळे त्या लाईव्ह वायरला हात लावला आणि माझ्यासमोर अपघात घडला. त्याचप्रमाणे देवाने सुद्धा इस्रायल लोकांना त्याच्या कोशासंबंधी काही नियम दिले होते. जर आम्ही गणना याचा 4था अध्याय पाहतो, तर त्या ठिकाणी परमेश्वराने इस्रायल लोकांना स्पष्ट सांगितले होते की परमेश्वराला कोशाला स्पर्श करण्याचा अधिकार केवळ अहरोनाला, त्याच्या पुत्रांना म्हणजे याजक वंशाला आहे. आणि मग जे लेवी वंश आहे, त्यामधील कहाती वंश असो, मरारी वंश असो किंवा गैरसोम वंश असो, त्यांना त्या निवासस्थानाच्या वेगवेगळ्या गोष्टींना हाताळण्याचं काम दिलं होतं. आणि मग परमेश्वराने सांगितलं होतं की ज्या लेवी वंशापैकी जे कहाती वंशाचे लोक आहेत, त्या कहाती वंशाने परमेश्वराचा कोश स्वतःच्या खांद्यावर घेऊन वाहवायचा आहे. पण ते करण्या अगोदर अहरोन याजकाच्या मुलाने किंवा त्याच्या वंशजाने तो कोश आच्छादित करायचा आहे. आणि तो आच्छादित केल्यानंतरच त्या कहाती कुळाच्या लोकांनी त्या कोशाला जे दांडे लावलेले असतात, ते दांडे आपल्या खांद्यावर घेऊन त्या कोशाला वाहून न्यायचं आहे. आणि जर त्या कहाती वंशाच्या लोकांपैकी कोणी जर त्या कोशाला स्पर्श करल, तर निश्चित अर्थाने ती व्यक्ती मरून जाईल. आणि आम्ही पाहतो की या ठिकाणी ते जो उज्जा होता, तो त्या अहरोनाच्या मुलांपैकी का वंशजापैकी नव्हता. जरी आम्ही पाहतो की उज्जाची कृती ही परमेश्वराने जे त्यांना नियम दिलं होतं, त्या नियमाच्या विरुद्ध होती, तरी त्यापेक्षा देवाच्या प्रियलेकरांनो, तो कोश त्या अभिनदाबाच्या घरात 70 वर्ष होता. 70 वर्ष तो कोश त्या अभिनदाबाच्या घरात होता. आणि उज्जा कितीतरी वर्ष त्या कोशाच्या सानिध्यात होता. आणि त्या कोशाच्या सानिध्यात असताना त्याला त्या कोशाच्या पावित्र्याबद्दल माहिती असायला पाहिजे होती. त्या कोशाच्या पावित्र्याबद्दल तो गंभीर असायला पाहिजे होता. पण आम्ही पाहतो की उज्जाने निष्काळजीपणाने त्या पवित्र कोशाला स्पर्श केला. ही कृती केवळ देवाने दिलेल्या नियमांचं उल्लंघन करणं नव्हतं, तर देवाच्या पावित्र्याबद्दल त्याने ज्या सूचना दिल्या होत्या, देवाच्या आदरातिथ्याबद्दल किंवा त्याच्या सानिध्यात जाण्याबद्दल देवाने ज्या सूचना दिल्या होत्या, त्या सूचनाचे उल्लंघन करणारी ती कृती होती. देवाच्या आदराबद्दल किंवा देवाच्या गौरवाबद्दल किंवा देवाच्या महिमेबद्दल, त्याच्या उपस्थितीत जाण्याबद्दल निष्काळजीपणाने दाखवण्याची कृती होती. आणि म्हणूनच देवाने त्या उज्जाचे ताडण केले आणि तो गत प्राण झाला. मग देवाच्या प्रियलेकरांनो, तुम्ही मी स्वतःला देवाचे लेकर म्हणतो, तर तुम्ही मी त्या देवाच्या सानिध्यात येताना विशेष करून काळजी घेतली पाहिजे. कारण त्या दावीद राजाचे हेतू सुद्धा चांगला होता की तो परमेश्वराचा कोश त्या अमिनादाबाच्या घरून यरूशलेम आणावा, राजधानीच्या ठिकाणी आणावा, ज्या ठिकाणी मी त्या देवासाठी चांगलं निवासस्थान बनवलं आहे, त्या तंबूमध्ये मी तो कोश ठेवून द्यावा. पण त्याने सुद्धा जेव्हा तो कोश त्या अमिनादाबाच्या घरातून यरूशलेमेस आणायचं होतं, त्यावेळी तीच कृती केली, जी कृती आम्ही पहिले शमूएलच्या 4, 5, 6 अध्यायामध्ये पाहतो. जेव्हा पलिष्ठी लोक तो कोश आपल्या देशातून त्या इस्रायलांच्या देशात नेतात, तेव्हा तो कोश ते त्यांच्या चालीरीतीप्रमाणे एक नव्या कोऱ्या बैलगाडीमध्ये ठेवतात आणि त्या इस्रायलाच्या देशात नेतात. त्याचप्रमाणे दावीद सुद्धा तो कराराचा कोश देवाच्या वचनानुसार न नेता तो कराराचा कोश त्या नव्या गाड्या बैलगाडीत नेऊन त्या यरूशलेमेस नेण्याचा प्रयत्न करतो, पण त्यामध्ये तो अयशस्वी ठरतो. त्याचप्रमाणे तुम्ही मी जेव्हा जिवंत देवाच्या उपस्थितीत येतो, तेव्हा तुम्ही मी देखील इतर लोकांप्रमाणे त्या देवाच्या उपस्थितीला हलके ठरवतो. तर तुम्हाला मला सावध राहण्याची गरज आहे. कारण उज्जा तुम्हाला मला सांगत आहे की तुम्ही मी त्या देवाच्या पवित्र उपस्थितीत येताना विशेष करून काळजी घेण्याची गरज आहे. आणि म्हणून देवाच्या प्रियलेकरांनो, इतर लोकांप्रमाणे आम्ही आठवडाभर जगराहाटीप्रमाणे चालून त्या देवाच्या
देवाच्या उपासनेमध्ये कॅज्युअल रीतीने येणं तुम्हाला मला तुमच्या माझ्या जीवनासाठी घातक करू शकतं. म्हणून देवाच्या प्रिय लेकरांनो, तुम्हाला मला विशेष करून त्या गोष्टीची काळजी घेण्याची गरज आहे. आम्ही पाहतो की तो कोश त्या अभिनदाबाच्या घरात जवळजवळ 70 वर्ष होता. पण काय जर आम्ही तो 6व्या त्या पाहिला तर त्या 6व्यामध्ये आम्हाला आढळते का तो कोश त्या अभिनदाबाच्या घरात 70 वर्ष होता. पण त्या कोशाच्या उपस्थितीमुळे त्या घरामध्ये कोणता बदलाव झाला, त्या घराण्यावर कोणता परिणाम झाला? पण ज्या उलट तो कोश जर आम्ही वाचलं, ओबेद अदोम गित्ती याच्या घरामध्ये किती महिने होता? फक्त 3 महिने होता. आणि परमेश्वराचं वचन सांगतं की त्या कोशाच्या उपस्थितीमुळे परमेश्वराने त्या ओबेद अदोम गित्तीला त्याच्या घराण्याला आशीर्वादित केलं, त्याच्या घराण्याला बरकत दिली. त्यांच्या घराण्याला जे गोष्टी होत्या त्या सर्व गोष्टीमध्ये परमेश्वराने आशीर्वादित केलं. का? कारण तो ओबेद अदोम गित्ती त्या परमेश्वराच्या कोशाविषयी, त्याच्या पावित्र्याच्या विषयी काळजीपूर्वक होता. त्याने त्याचं पावित्र्य जाणलं होतं, त्याने त्या देवाचा आदर केला होता आणि म्हणून देवाने त्याला आशीर्वाद देऊन आशीर्वादित केलं होतं. देवाच्या प्रियलेकरांनो, कदाचित आम्ही देखील वर्षानुवर्ष चर्चला जातो, आम्ही देखील देवाची उपासना करतो, पण आमच्यामध्ये सुद्धा त्या अभिनदाबाच्या घराप्रमाणे काही बदलाव घडत नाही. का? कारण आम्ही त्या जिवंत देवाच्या उपस्थितीला आम्ही मान देत नाही, आम्ही त्या देवाच्या उपस्थितीचा आदर करत नाही. पण जेव्हा तुम्ही मी त्या जिवंत देवाच्या उपस्थितीचा आदर करतो, तेव्हा आम्ही निश्चितार्थाने तुमचा माझा देव तुम्हाला मला आशीर्वाद करतो. आता भक्ती संपली, आपण शेवटची आशीर्वाद घेण्याअगोदर प्रभूची प्रार्थना करतो. आणि त्या प्रभूच्या प्रार्थनेत आम्ही काय म्हणतो? हे आमच्या स्वरातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाओ. मग काय देवाच्या प्रियलेकरांनो, आम्ही ही प्रभूची प्रार्थना प्रत्येक ठिकाणी म्हणतो. मग काय खरंच आम्ही त्या प्रभूचे नाव पवित्र मानतो का? जर आम्ही त्या प्रभूचे नाव पवित्र मानतो तर आम्ही त्या नावाचा आदर ठेवतो का? जर आम्ही त्या प्रभूच्या नावाचा आदर ठेवतो तर आज आमचे अंतःकरण, आमचे विचार, आमच्या मुखातील शब्द हे बदललेले आहे का? की आज आम्हाला आठवण आहे की आम्हाला ही जाणीव आहे की तो जिवंत देव आमच्या सानिध्य आहे. आज त्या जिवंत देवाच्या उपस्थितीत जीवन जगणारे आम्ही देवाची लेकर आहोत का? जर आम्हाला याची जाणीव आहे, जर आम्हाला हे ठाऊक आहे की आमचा प्रभू येशू ख्रिस्त इम्मॅन्युएल म्हणजे आमच्या सानिध्यात आहे, जर आम्हाला हे ठाऊक आहे की त्या देवाचा पवित्र आत्मा जर आमच्या अंतःकरणामध्ये वस्ती करत आहे, तर तुम्हाला मला त्या देवाच्या पावित्र्याची विशेष करून काळजी घेण्याची गरज आहे. कारण आज देवाने तुम्हाला मला ज्याप्रमाणे त्याने त्या जुन्या करारामध्ये त्या इस्रायल लोकांमधील लेवी वंशाला त्याच्या कराराचा कोश वाहण्यासाठी नेमलेलं होतं, आज देवाने तुम्हाला मला त्या देवाच्या कराराचे लोक म्हणून पाचारण केलंय. देवाने तुम्हाला मला त्याचे लोक म्हणून, त्याच्या कराराचे लोक म्हणून या ठिकाणी नेमलेलं आहे. आणि त्यामुळे तुम्हाला मला त्या देवाच्या सानिध्यात जाताना विशेष करून काळजी करण्याची गरज आहे. आम्ही पाहतो की जरी त्या परमेश्वराने त्या लेवी वंशाला त्या कनान देशामध्ये काही जागा दिली होती का? त्यांना काही वाटा मिळाला होता का? इस्रायलाचे किती वंश होते? हॅलो, 12. आवाज येत नाही का? कान लागली का तुम्हाला? 12 वंश होते. पण त्या 12 वंशापैकी लेवी वंशाला काही वाटा भेटला होता का? बिलकुल भेटला नव्हता. आता गणितात कोण लहान पोर आहे का? कोणी हुशार आहे का इथं? हा, गणित कच्च आहे. यश हुशार आहे, ऐकलं. बरं, देवाच्या प्रियलेकरांनो, मग आम्ही पाहतो की त्या लेवी वंशाला परमेश्वराने कोणताही वाटा दिला नव्हता. पण त्या 11 वंशाला एक आज्ञा होती. काय? त्यांनी आपल्या जो उत्पन्न आहे त्या उत्पन्नातील 10वा भाग कोणाला द्यायचा आहे? लेवी वंशाला द्यायचा आहे. म्हणजे ते जर इस्रायलाचे 11 वंश त्यांनी आपला 10 भाग दिला तर म्हणजे त्या 11 जवळ किती झाले असतील? किती भाग झाले असतील? 10 गुणिले 11, 110 भाग झालेले असतील. आणि मग जर आम्ही बघितले तर योसेफाचे 2 वंश जे मनश्शे आणि एफ्राईम यांचं धरलं तर कदाचित 12 वंश होऊन त्यांना किती भाग मिळत असतील? 12 गुणिले 10, 120 भाग मिळत असेल. हो देवाच्या प्रियलेकरांनो, आज तुम्ही मी त्या देवाचे वंश, देवाचे नेमलेले लोक, देवाचे लेवी म्हणून आज जरी तुम्हाला मला या जगामध्ये कोणत्याही गोष्टीचा वाटा भेटला नसेल ना, तर तुम्हाला मला काळजी करण्याची गरज नाही. कारण ज्याप्रमाणे देवाने त्या लेव्यांना कनान देशामध्ये वाटा तर दिला नव्हता,
पण त्या वंशाकडनं 10% करून किंवा 10 भाग करून त्या लेव्यांना 120 भाग मिळत होता, जो त्या इतर वंशापेक्षा निश्चित जास्त होता. कारण 100तनं 10 गेला त्यांना 90 भाग भेटत होते. पण देवाने त्याच्या लोकांना, ज्याने त्यांना पाचारण केले होते, ज्यांना त्याने त्याच्या सेवेसाठी नेमले होते, त्यांना 120% भाग मिळाला आहे. म्हणून देवाच्या प्रियकरो, आज जरी तुम्हाला देवाने आशीर्वाद केलं असं नाही असं वाटत असेल, आज जरी तुम्हाला वाटत असेल की या जगराटण्याप्रमाणे चालण्यामुळे माझ्याजवळ काही गाडी नाही, बंगला नाही, आणि माझे इतर भाऊ बहीण, माझे इतर सहकारी मोठमोठ्या बंगल्यामध्ये राहतात आहे, तरी दुःख करू नका, काळजी करू नका. देवाने तुमच्यासाठी 120% भाग अधिक नेमून ठेवले आहे. देव तुम्हाला निश्चित अर्थाने तुम्ही त्याच्या इच्छेप्रमाणे केलेल्या वर्तनाचे तुम्हाला फळ देणार आहे. पण त्यासाठी तुम्हाला मला देवाच्या इच्छेप्रमाणे वर्तन करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला मला त्या उच्चाप्रमाणे स्वतःच्या हेतूने, स्वतःच्या उद्देशाने त्या देवाच्या राज्याचं काम करायचं नाही. देव तुम्हाला मला तेव्हाच आशीर्वादित करणार आहे जेव्हा तुम्ही मी त्या देवाच्या इच्छेप्रमाणे, त्या देवाच्या पावित्र्याच्या, देवाच्या त्या गौरवाची काळजी करणार आहोत. आणि त्याच्या सानिध्यात येताना विशेष करून आम्ही त्याचे आदरातिथ्य राखणार आहोत. आणि जेव्हा तुम्ही मी देवाचे आदरातिथ्य राखू, जेव्हा तुम्ही मी देवाच्या पावित्र्याची काळजी घेऊ, तेव्हा तुमचा माझा देव निश्चित अर्थाने तुम्हाला मला आशीर्वादित करणार आहे. पण त्यासाठी तुम्हाला मला आपले अंतःकरणातील विचार, आपले मुखातील शब्द बदलायचे आहेत. आणि जो ख्रिस्त तो जीवन बदलणार आहे, त्याच्याद्वारे आमचं बदललेलं जीवन इतरांना दर्शवण्याचं आहे. देव करो आणि तो त्याच्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तुम्हाला मला बदललेलं जीवन, तुम्हाला मला देवाच्या इच्छेप्रमाणे आशीर्वादित असं जीवन जगणार शक्ती, सामर्थ्य आणि मार्गदर्शन पुरो. आपण प्रार्थना करू. पवित्र पवित्र सेनाधीश परमेश्वरा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, आम्ही तुझ्या नावाला मान महिमा करू देतो की खरोखर तू आमच्यावर प्रीती करतो. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तू आम्हाला सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन ऑलरेडी आशीर्वादित केलं आहे. परंतु प्रभू येशू, त्यासाठी आम्ही तुझ्या इच्छेप्रमाणे समर्पित जीवन जगला पाहिजे. जी चित्तवृत्ती तुझ्या ठाई होती, ती चित्तवृत्ती आमच्या ठाई असली पाहिजे. आम्ही आमच्या अंतःकरणाने, आम्ही आमच्या जिभेने, आम्ही आमच्या जीवनाने, आम्ही आमच्या कृतीने, आम्ही आमच्या वृत्तीने केवळ तुझ्या पवित्र नावाचं गौरव केलं पाहिजे. आणि जेव्हा प्रभू येशू आम्ही तुला आवडणारं समर्पित असं जीवन जगू, तेव्हा निश्चित अर्थाने तू तुझ्या लेकरांना आशीर्वादित केलं वाचून राहणार नाही. प्रभू येशू, आजवर जरी आम्ही आमच्या जीवनात चुकलो असेल, तर आज जो कृपेचा काळ आहे, त्या कृपेच्या काळात आम्ही आमचं अंतःकरण, आम्ही आमचे विचार, आम्ही आमचं मुख तुझ्या पवित्र आत्म्याच्या हवाली करतो. होय प्रभू येशू, तो पवित्र आत्मा तू आम्हाला मार्गदर्शक म्हणून दिला आहे. तर तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तू आमचं जीवन बदल आणि आमच्या बदललेल्या जीवनाची साक्ष आम्ही इतरांना द्यावी आणि त्याद्वारे इतरांना तुझ्याकडे आकर्षित करावे असा अनुग्रह तू कर. म्हणून आमच्या तारण्या ख्रिस्ता, तुझ्या पवित्र वचनाने, तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तू आमचं जीवन बदल आणि तुला आवडणारे जीवन जगण्यासाठी तू मला शक्ती, सामर्थ्य आणि मार्गदर्शन करो. म्हणून बाप्पा, आम्ही आमचं जीवन आणि आमचं अंतःकरण तुझ्या पवित्र हातात सोपून देतो. प्रभू येशूच्या नावाची प्रार्थना केली म्हणून तो आहे. आमेन.